नमस्कार. आपलं हे अभिव्यक्ती चॅनल सुरूच राहणार आहे, परंतु काही आगळे वेगळे विषय हाताळण्यासाठी रवींद्र पोखरकर या माझ्या स्वतःच्या नावाचंच एक नवीन चॅनल कालपासून सुरू केलेलं आहे. काल पहिलाच व्हिडिओ त्यावरती मी अपलोड केलेला आहे, हिरव्या देवाची यात्रा या नावाचा. तर तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा आणि आपलं ते चॅनलसुद्धा रवींद्र पोखरकर या नावाचं अवश्य सबस्क्राईब करा, अशी माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे. काही आगळं वेगळं तिथे तुम्हाला पाहायला मिळत राहील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवतो तुमच्यासाठी. अवश्य सबस्क्राईब करा. आणि आता आजचा विषय. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे एक अफलातून रसायन होतं. कधीतरी त्यांच्याबाबतच्या सगळ्या किस्स्यांवरती अभिव्यक्तीचा एक विशेष एपिसोड करायला हवा असं कधीपासूनच मनात आहे. धमाल येईल, बघूया ते कधी जमतंय. परंतु आज जर ते असते आचार्य, तर त्यांचं ते प्रसिद्ध गडगडाटी हास्य करत त्यांच्या नेहमीच्या शैलीत नक्कीच बोलले असते की जगाच्या पाठीवर नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान गेल्या 10,000 वर्षात झाला नाही आणि पुढच्या किमान 10,000 वर्षांमध्ये तरी होणार नाही. काय एक एक अफलातून प्रकार करतात आपले आदरणीय मोदी साहेब. ऑपरेशन सिंदूरचं कोणीही राजकारण करू नये असं नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सतत सांगतात आणि सतत स्वतःच त्याचं राजकारण करत राहतात वेगवेगळ्या प्रकारे. भारतीय राजकारणातील अतिशय दुटप्पी आणि ढोंगी जमात म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचे लोक. परवा नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान निवासामध्ये सिंदूरचं म्हणजे कुंकवाचं रोपटं लावलं. एक कुंकवाचं असं काही झाड वगैरे असतं हे माहीतच नव्हतं मला. नरेंद्र मोदी साहेबांमुळे ते एक माहिती झालं. सिंदूर का पेड. आता भविष्यात त्यातून जेव्हा सिंदूर निर्माण होईल त्याचं नेमकं काय केलं जाणार हा प्रश्न हे वृक्षारोपण पाहून अनेकांच्या मनात उद्भवणं साहजिकच आहे. परंतु मोदी साहेबांना हे असले प्रश्न कधीही भेडसावत नाहीत, सतावत नाहीत. आपण कुठे काय बोलतोय, काय करतोय, त्यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत का, या असल्या फालतू चिंता ते कधीही करत नाहीत. त्यांची गाडी एकदा सुटली की सुटली सुसाट. काल कटरा ते श्रीनगर रेल्वे मार्गाचं उद्घाटन त्यांनी केलं काश्मीरमध्ये. त्यावेळी बोलतानाही त्यांची गाडी अशीच सुसाट सुटली होती. साथियों, आप भली भांति जानते हैं, मैं दशकों से जम्मू और कश्मीर आता जाता रहा. इंटीरियर इलाकों में मुझे जाने का, रहने का अवसर मिला है. हे असं ऐकल्यावरती मनात प्रश्न येतातच ना आपल्या की मोदी साहेब तुम्ही कायम काश्मीरमध्ये येतच राहता आहात, येत राहिलेला आहात असं स्वतःच सांगताय. मग 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झाला. त्यानंतर काश्मीरमध्ये यायला तुम्हाला 1.5 महिना तब्बल का लागावा बरं? पंतप्रधान पदावरील महत्त्वपूर्ण व्यक्तीने लगेच घटनास्थळी धाव घेण्याने सुरक्षा यंत्रणांवर ताण वगैरे येतो, ते सगळं बरोबर, मान्यच आहे. परंतु त्यानंतर तब्बल 1.5 महिना गेला की हो आता. त्या हल्ल्याच्या आधी मोदी साहेबांचा काश्मीरचा दौरा ठरलेला होता. काल त्यांनी जी उद्घाटनं केली सगळी तिथे ती त्यावेळेलाच होणार होती एप्रिलमध्ये. परंतु सुरक्षा यंत्रणांनी काही घातपाताचा वगैरे त्यावेळी इशारा दिला आणि त्यामुळे मोदी साहेबांचा तेव्हाचा तो दौरा रद्द झाल्याचं सांगितलं गेलं. म्हणजेच काश्मीर खोऱ्यामध्ये काहीतरी भयानक घडणार आहे याची पूर्वकल्पना आपल्या सुरक्षा यंत्रणांना आलेली होती. मग तरीही पहलगामच्या त्या पठारावरती हजारो पर्यटक जम्मू कसे काय दिले गेले? तिथे सुरक्षा यंत्रणा अजिबातच का नव्हती? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला भारतीय नागरिकांना कोणी देणार आहे की नाही? त्या 4-5-6 दहशतवाद्यांचं पुढे नेमकं काय झालं? आपल्या 26 भारतीय नागरिकांची निर्घुण हत्या करून ते दहशतवादी गायब कुठे झालेत? ते जर पाकिस्तानातून आलेले होते तर मग परत सीमा ओलांडून तिकडे गेले काय? कसे गेले? आणि नसतील गेले आणि काश्मीरमध्येच कुठेतरी असतील तर मग ते कुठे आहेत? का सापडत नाही आहेत? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हा नागरिकांना सरकारच्या वतीनं कोणी देणं लागतं की नाही? सिंदूर का पेड लावा, त्या ट्रम्प महाशयांच्या आदेशावरून शस्त्रसंधी झालेली असूनही एखादं युद्ध जिंकल्याच्या थाटामध्ये भव्य दिव्य विजयी मिरवणुका काढा, सगळ्या प्रकारची शोबाजी करा. पण आम्हाला जनतेला भेडसावणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं तर द्या की पुलवामा हल्ल्यामागील षडयंत्र जसं अदृश्यच राहिलं तसंच याबाबतही होणार आहे. ते डोनाल्ड ट्रम्प काल तब्बल 11व्यांदा पुन्हा एकदा बोलले की होय, मी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली, मी त्यांना करायला लावली. नरेंद्र मोदी आपले एकदाही त्याबाबत काहीच बोलत नाहीत, एक अवाक्षरही उच्चारत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांचा याच्याशी काहीही संबंध नाही असं मोदींनी एकदा तरी बोलावं ना, पण नाहीच.
मग ट्रम्प या बाबतीत खरं बोलतायत असाच याचा अर्थ आपण काढणार ना. आम्हा भारतीय नागरिकांना ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ज्या बाबींचं स्पष्टीकरण हवं आहे, त्याबाबत एक शब्दही बोलायचा नाही आणि अन्य सगळं पाल्हाळ लावायचं, याला काय अर्थ आहे? साथियों, केंद्र में भाजपा एनडीए की सरकार को अब 11 साल हो रहे हैं. ये 11 साल गरीब कल्याण के नाम समर्पित रहे हैं. खरं आहे, अगदी खरं आहे. तुम्ही 2014 सालची अदानी आणि अंबानी यांची संपत्ती आणि त्यांच्या व्यवसायाची स्थिती त्यावेळची याची आकडेवारी तपासून घ्या. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी एक सविस्तर व्हिडिओ केलाय, उपलब्ध आहे त्यावर. आणि 2024ची तपासा. अंबानींच्या संपत्तीत जवळपास 50 पट, तर अदानींच्या संपत्तीमध्ये जवळपास मागच्या अवघ्या 10 वर्षांमध्ये 100 पट वाढ झाल्याचं तुम्हाला आढळून येईल. आपण जे आता जपानच्या पुढे चाललोय असं सरकारच्या वतीनं कुणी म्हणतात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, ते अदानी, अंबानी आणि अशाच आणखीन काही उद्योगपतींच्या प्रचंड संपत्ती वाढीमुळे मागच्या 10 वर्षातल्या. आपण त्याचा आनंद साजरा करायलाच हवा, नाही का? आपली स्वतःची आर्थिक प्रगती वगैरे काय ते किरकोळ मुद्दे आहेत, आपली सधनता वगैरे. अदानी अंबानींकडे पहा आणि खुश व्हा. आपण जगातील आता 4थी मोठी अर्थव्यवस्था होत आहोत लोक हो. पाकिस्तान ने पहलगाम में इंसानियत और कश्मीरियत दोनों पर वार किया. उसका इरादा भारत में दंगे कराने का था. हेच आमच्यासारखे लोक बोंबलत होतो मोदी साहेब त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर. भारतात हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याची ही घाणेरडी खेळी आहे हे ओरडून आमच्यासारखे लोक देशभरातले सांगत होतो. परंतु तुमचेच भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ते ऐकत नव्हते. या देशातील सगळ्या मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून त्यांच्याविषयी वाईट घाणेरड्या टीका टिप्पणी करत होते. या देशातील अंधभक्त वगळता बाकीची जी सुजाण जनता आहे त्यांनी आणि मुस्लिम समुदायाने सुद्धा त्यावेळेला अतिशय समंजस भूमिका घेतली. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांच्या भडकाऊ आणि आगलाव्या वक्तव्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि म्हणून आपला देश शांत राहिला मोदी साहेब. अन्यथा ते दहशतवादी, त्यांची धर्म विचारून गोळ्या घालण्याची ती कृती आणि भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या लोकांची भडकाऊ वक्तव्य त्यावेळची यात तसा काही फारसा फरक नव्हताच. परंतु मोदी साहेब आपल्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांच्या गैरकृत्यांवरही, सगळ्या चुकीच्या वक्तव्यांवरही नेहमीच पांघरून घालतात. तसंच त्यांनी यावेळेलाही पांघरून घातलेलं आहे. इसलिए पाकिस्तान ने टूरिस्ट पर हमला किया. वो टूरिज्म जो बीते 4-5 साल में लगातार बढ़ रहा था, हर साल यहां रिकॉर्ड संख्या में टूरिस्ट आ रहे थे. जिस टूरिज्म से जम्मू कश्मीर के गरीबों के घर चलते हैं, उसको पाकिस्तान ने निशाना बनाया. कोई घोड़े चलाने वाला, कोई पोर्टर, कोई गाइड, कोई गेस्ट हाउस वाला, कोई दुकान ढाबा चलाने वाला, पाकिस्तान की साजिश इन सबको तबाह करने की थी. हेच तर आमच्यासारखे बरेच लोक अगदी त्या पहलगामच्या हल्ल्यापासून सतत सांगत होतो. काश्मीरमधील पर्यटन थांबावं आणि पुन्हा एकदा तिथल्या जनतेने दहशतवादाच्या मार्गाकडे वळावं, हाच सगळा डाव दिसत होता त्या हल्ल्यामागे. मोदी साहेब वाईट वाटतं बोलताना, परंतु तुमचा जो भक्त संप्रदाय आहे सगळा, त्यानेच त्यावेळी त्या दहशतवाद्यांना साथ दिली. त्यांनी बायकॉट काश्मीरसारखी विघातक मोहीम देशभरामध्ये सुरू केली. असं करू नका. तुमच्या या कृतीनं तुम्ही त्या दहशतवाद्यांचाच प्लॅन यशस्वी करताय असं आमच्यासारखे खूप लोक जीव तोडून कळकळीने सांगत होतो. परंतु तुमचा भक्त संप्रदाय ऐकून घेईल तर ना. उलट अभिनेता आपला मराठी अतुल कुलकर्णी, मी स्वतः
आमच्यासारखे लोक लगेच काश्मीरला गेलो, तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, तर आमची आय बहीण काढली हो तुमच्या भक्त संप्रदायाने, आम्हाला देशद्रोही वगैरे ठरवलं. आता त्या हल्ल्यानंतर 1.5 महिन्यांनी का होईना तुम्ही तेच बोलताय जे आम्ही तेव्हाच बोललो होतो. त्यावरती आता तुमच्या तमाम भक्त संप्रदायाचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे ती पाहायला हवी. खरं साथियों, हमें एक और संकल्प लेना है. जो सामान भारत में बना हो, जिसमें हमारे देशवासियों का पसीना लगा हो, हम सबसे पहले उसे ही खरीदें. और यही राष्ट्रभक्ति है, यही राष्ट्र की सेवा है. हे एक नवीनच सुरू झालंय आपल्या मोदी साहेबांचं मागच्या काही दिवसांपासून. पण आपल्याकडे सगळ्याच अगदी टूथब्रशपासून अगदी दैनंदिन जीवनात आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू प्रामुख्यानं आता चीनमधून येतात, चायनामधून. स्वस्तही पडतात त्यामुळे परिस्थिती इतकी विषम झालेली आहे आता की आपली चीनला निर्यात आहे 1 पट, तर आपण त्यांच्याकडनं आयात करतो सगळ्या गोष्टी 10 पट, त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक. आणि तसंही आत्ताच्या संघर्षामध्ये ताज्या चीन थेटपणे पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. त्याने पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत पुरवली, लष्करी वगैरे सगळंच. त्यामुळे परकीय वस्तू वापरू नका असं भारतीय नागरिकांना आवाहन करण्यापेक्षा मोदी साहेबांनी थेट चीनकडून होणारी सगळी आयातच थांबवून टाकावी ना. ना रहेगा बास ना रहेगी बासुरी. अझरबैजान आणि त्या टर्की सारख्या लिंबू टिंबू देशांच्या विरोधात गरजण्यापेक्षा थेट चीनला भिडावं ना मोदी साहेबांनी आपल्या. परंतु ते होणार नाही. असो, खरं म्हणजे मोदी साहेबांच्या वक्तव्यांची दखल घ्यायची नाही फारशी असं अनेकदा आपण ठरवतो, परंतु पुन्हा कुठेतरी ते असं काहीतरी बोलतात की मग त्यावरती बोलणं आपल्याला भाग पडतं. काल त्यांनी काश्मीरी जनता, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं. पण जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कधी देणार या ओमर अब्दुल्लांच्या कोपर खळीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तिथे विधानसभा निवडणूक तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे घेतली, परंतु प्रदेश केंद्रशासितच ठेवलाय. विधानसभा आणि तिथलं सरकार केवळ नामधारी, सगळं अधिकार केंद्राकडे. त्यावर नरेंद्र मोदी साहेबांनी काही भाष्य केलं नाही भाषणात. जे लोकांना ऐकायचं आहे ते बोलणार नाही, त्याशिवाय मात्र मी सगळं काही बोलेन असा सगळा कारभार आपल्या साहेबांचा असतो. असो, याबाबत बोलावं तेवढं कमीच आहे नाही का. त्यामुळे थांबावं आता. पुन्हा भेटू लवकरच. आणि हो, नवीन चॅनलची आपल्या लिंक खाली देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते अवश्य सबस्क्राईब करा ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद.